हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहेत सगळे? व्यवस्थित? टुडे वी विल स्टार्ट युनिट नंबर 1.2, द अँड्रोक्लीज अँड द लायन. पेज नंबर 8. पेज नंबर 8, पॅसेज नंबर 3. Please open your textbook. Open your textbook now. Unit number 1.2, passage number 8, the Androcles and the Lion. Before we start our learning, some instructions for you. आपण आपला लेसन सुरू करण्याच्या अगोदर काही सूचना आहेत. तुम्हाला सगळ्यांना होमवर्क दिला होता. अ होमवर्क वॉज गिवन बाय मी टू रिमेंबर द न्यू अँड हार्ड वर्ड्स. तुम्हाला मी होमवर्क रोज दिलेला होता. प्रत्येकाने रोज 10 नवीन आणि कठीण शब्द पाठ करणे आणि 5 ओळी शुद्धलेखन लिहिणे. सगळ्यांनी केलेलं आहे का? केलं नसेल तर पुन्हा आजपासून सुरुवात करा. रोज नवीन 10 शब्द आणि 5 ओळी शुद्धलेखन. तुमच्याकडे जेवढे जास्त इंग्रजी शब्द तेवढं तुम्हाला लवकर पटापट इंग्रजी बोलता येईल. इफ यू हॅव अ लॉट ऑफ vocabulary, then there is no difficulties to write English language or speak English language. So now start from today. ज्याच्याकडे अधिक शब्द तो चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतो, लिहू शकतो. म्हणून हे तुमच्यासाठी आहे. सगळ्यांनी आजपासून केलं नसेल तर पुन्हा आजपासून सुरुवात करा. रोज नवीन 10 शब्द आणि 5 ओळी शुद्धलेखन. ओके, नाउ लेट स्टार्ट. पेज नंबर 8, passage number 3. I will read the whole passage. पान नंबर 8 वरचा तिसरा पॅरेग्राफ मी पूर्ण वाचतो आहे. लिसन केअरफुली अँड लिसन व्हेरी अटेंटिव्हली. Passage number 3 on page number 8. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low but couldn't find him. At last, they came to the forest where Androcles lived. Now, what happened next? We saw in the last period the Androcles and the lion were friends. आपण मागच्या याच्यामध्ये असं बघितलं की अँड्रोक्लीज आणि लायन वेअर बिकम्स फ्रेंड. ते दोघे मित्र झालेले होते. देन व्हॉट हॅपन इन द फॉरेस्ट? इन द मीन व्हाईल अँड्रोक्लीज मास्टर हॅड कंप्लेंड. देर वॉज अ मास्टर अँड दिस मास्टर वॉज अँड्रोक्लीज मास्टर. ही कंप्लेंड अबाउट the Androcles. He said to the authorities, the Androcles run away from his area. अँड्रोक्लीजच्या मास्टरने अथॉरिटीजकडे कंप्लेंट केली की अँड्रोक्लीज हा पळून गेलेला आहे, हरवलेला आहे. अँड्रोक्लीज मास्टर हॅड कंप्लेंट म्हणजे अँड्रोक्लीजच्या मालकाने कंप्लेंट केली होती. कोणाकडे? बाय हुम ही कंप्लेंट? टू द अथॉरिटीज दॅट हिज स्लेव अँड्रोक्लीज हॅड रन अवे. अथॉरिटीज म्हणजे अधिकारी. त्याच्या राज्यातले जे अधिकारी होते ते अथॉरिटीज म्हणजे अधिकारी. अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली, तक्रार केली की अँड्रोक्लीज हॅड रन अवे. अँड्रोक्लीज हा पळून गेलेला आहे. देन सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लीज. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स. सोल्जर्स मीन्स सैनिक. वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स. दे वॉन्टेड टू फाइंड आउट द अँड्रोक्लीज. त्यांना अँड्रोक्लीजला सापडायचं होतं. सो द मास्टर सोल्जर्स वेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर द अँड्रोक्लीज. मालकाचे सैनिक जे होते हे सगळ्या बाजूने अँड्रोक्लीजला पकडण्याला निघालेले होते. टू कॅप्चर म्हणजे पकडणे. इन ऑल डायरेक्शन म्हणजे सगळ्या दिशांना त्याच्या मालकाने अँड्रोक्लीजला पकडण्यासाठी सैनिक पाठवलेले होते. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो. हाय अँड लो. सर्च म्हणजे तपास करणे, शोध घेणे. मीन्स सोल्जर्स वेअर सर्च फॉर द अँड्रोक्लीज.
हाय अँड लो. हाय अँड लो मीन्स हिअर अँड देअर. हाय अँड लो म्हणजे सर्वत्र. हिअर अँड देअर म्हणजे सगळीकडे त्यांनी अँड्रोक्लिसचा सर्च म्हणजे शोध घेण्याचा प्रयत्न केला. बट कुडंट फाइंड हिम. सगळीकडे शोध घेऊन सुद्धा अँड्रोक्लिस त्यांना सापडला नाही. कुडंट फाइंड म्हणजे सापडला नाही. देन ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लिस लिव्ड. ॲट लास्ट म्हणजे शेवटी. वेअर दे केम टू द फॉरेस्ट. ते शेवटी जंगलाकडे त्यांनी त्यांचा मोर्चा वळवला. वेअर अँड्रोक्लिस लिव्ड. जंगलात अँड्रोक्लिस राहत होता आणि जंगलात ते अँड्रोक्लिसला शोधण्यासाठी सोल्जर्स पोचले. पॅसेज नंबर 4. पुढचा पॅसेज बघा. नेक्स्ट पॅरा. आय विल रीड द होल पॅसेज. पॅसेज नंबर 4. It is so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. The soldiers took them back to the city. They put Androcles in chains in a prison. The lion was caged. It so happened. असं घडलं की, इट सो हॅपन म्हणजे असं घडलं की, that Androcles had gone out alone that day. In the forest, Androcles had gone out in the forest alone. Alone म्हणजे एकटा. त्या दिवशी असं घडलं की अँड्रोक्लिस एकटाच जंगलामध्ये फिरायला गेला होता. अलोन म्हणजे एकटा. हॅड गॉन आउट म्हणजे गेला होता. दॅट डे म्हणजे त्या दिवशी. व्हाईल द लायन रेस्टेड नियर द केव. केव म्हणजे गुहा. केव म्हणजे काय? गुहा किंवा गुफा. व्हाईल द लायन रेस्टेड. द लायन वॉज रेस्टेड नियर द केव म्हणजे तो त्या दिवशी सिंह त्या दिवशी त्याच्या गुहेजवळ आराम करत बसला होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. बोथ ऑफ देम मीन्स द अँड्रोक्लिस अँड द लायन वेअर फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. त्या दिवशी अँड्रोक्लिस आणि लायन हे दोघंही पकडले गेले. हँड्स ऑफ द सोल्जर्स म्हणजे पकडले गेले, पकडले जाणे. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. द अँड्रोक्लिस अँड द लायन्स टूक देम बाय द सोल्जर्स इन द सिटी. सैनिकांनी त्या दोघांनाही शहरामध्ये परत आणलं. दे पुट अँड्रोक्लिस इन द चेन इन अ प्रिझन. द लायन वॉज केज्ड. दे पुट अँड्रोक्लिस इन चेन्स. दे मीन्स सोल्जर्स पुट अँड्रोक्लिस इन चेन. चेन म्हणजे साखळदंडाने त्याला बांधलं होतं. इन अ प्रिझन. प्रिझन म्हणजे तुरुंग. त्यांनी अँड्रोक्लिसला साखळदंडाला बांधून तुरुंगात डांबलं. द लायन वॉज केज्ड. केज म्हणजे पिंजरा. CAG. केज म्हणजे पिंजरा. केज्ड म्हणजे लायनला त्यांनी पिंजऱ्यात बंदिस्त केलं होतं. पॅसेज नंबर 5. नेक्स्ट पॅसेज. पूर्ण पॅरेग्राफ वाचतोय, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. लिसन केअरफुली. इन दोज डेज पीपल who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beast. In those days, म्हणजे त्या काळामध्ये, त्या दिवसांमध्ये, people who were found to be guilty of a serious crime. पीपल हू वेअर फाउंड म्हणजे जे लोक कशामध्ये फाउंड सापडले किंवा अडकले. टू बी गिल्टी म्हणजे ज्या लोकांनी अपराध केला आहे. गिल्टी म्हणजे अपराध. ऑफ अ सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्ह्यामध्ये जे लोक अडकलेले होते. ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले होते. सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा. वेअर फेड टू वाईल्ड बिस्ट म्हणजे अशा गंभीर गुन्हा केलेल्या लोकांना हिंस्त्र पशूंसमोर किंवा हिंस्त्र श्वापदांसमोर खायला टाकलं जायचं. वेअर फेड टू द वाईल्ड बिस्ट. वेअर फेड म्हणजे टाकले जाणे, खायला टाकले जाणे. वेअर फेड टू द वाईल्ड. वाईल्ड म्हणजे हिंस्त्र, जंगली. बिस्ट म्हणजे श्वापद. गंभीर गुन्हा केलेल्या लोकांना हिंस्त्र श्वापदांपुढे त्यांचं भक्ष्य म्हणून खायला टाकलं जायचं. ॲज अ पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. पनिशमेंट म्हणजे काय? शिक्षा. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. रनिंग अवे फ्रॉम द वन्स मास्टर. एखाद्या मालकाकडून एखादा गुलाम पळून जाणे. दिस इज अ व्हेरी सिरियस क्राईम. हा अतिशय गंभीर गुन्हा त्या काळी मानला जात होता. एखाद्या मालकाकडून एखादा गुलाम पळून जाणे हा त्या काळामध्ये गंभीर गुन्हा म्हणून ओळखला जात होता. देअरफॉर म्हणजे म्हणून. अँड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट.
That is why Androcles was a very crime. He did a very serious crime. त्याने पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा केला होता, म्हणून ही वॉज टू थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट, म्हणून त्याला हिंस्र शब्दांसमोर टाकण्यात येणार होतं. देन पेज नंबर 9. पेज नंबर 9, पॅसेज नंबर 1. I will read the whole passage on page number 9. Now listen carefully. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. On the appointed day म्हणजे ठरलेल्या दिवशी. What happened on the appointed day? The emperor arrived at the circus and took his place. Circus means a circle, a big circle. Emperor arrived, जे राजा जो आहे सम्राट, तो त्या मोठ्या ग्राउंडमध्ये आला. अँड टूक हिज प्लेस, त्याच्या जागेवर जाऊन तो बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. लोकांची गर्दी ही आनंदाने जयघोष करत होती. चिअर्ड लाऊडली म्हणजे आनंदाने जयघोष करणे. द क्राऊड म्हणजे गर्दी, लोक एकत्र जमले होते. क्राऊड म्हणजे गर्दी. चिअर्ड लाऊडली आनंदाने जयघोष करत होते. द ट्रम्पेटर्स वेअर ब्ल्यू द ट्रम्पेट. ट्रम्पेटर्स म्हणजे तुतारी वाजवणारे. ट्रम्पेटर्स म्हणजे काय? तुतारी वाजवणारे. ब्ल्यू द ट्रम्पेट्स, ते मोठ्याने तुताऱ्या वाजवत होते. अँड अँड्रोक्लीज वॉज ब्रॉट इन टू द एरिना. दिस इज द न्यू वर्ड, एरिना. दिस इज द न्यू वर्ड फॉर यू, एरिना. नाउ लिसन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एरिना? एरिना म्हणजे काय? अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल द साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स, एक मोठं ग्राउंड असतं, त्याच्या अवतीभोवती स्टेडियम सारखी पायऱ्यांची बसण्याची व्यवस्था केलेली असते. बाय सीट्स ऑन ऑल साइड्स ऑफ द स्पोर्ट्स अँड ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स. एक मोठं ग्राउंड असतं, त्या ग्राउंडच्या भोवती लोकांना, प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली असते. कशासाठी? फॉर स्पोर्ट्स म्हणजे खेळाच्या मैदानात. जसं आपण स्टेडियम बघतो, स्टेडियममध्ये भरपूर लोक बसलेले असतात, त्याला म्हणतात एरिना. स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स म्हणजे दुसऱ्या सार्वजनिक कामांसाठी किंवा पब्लिक प्लेससाठी ते ग्राउंड वापरलं जातं मोठ्या कार्यक्रमांसाठी. एरिना म्हणजे काय? तर एरिना म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू स्टेडियम, ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो आखाडा आणि आपल्या बोलीभाषेत म्हणतो स्टेडियम. सगळ्यांना क्रिकेटचं स्टेडियम माहिती आहे, त्याला या भाषेमध्ये म्हणतात एरिना किंवा आखाडा. इथे आखाडा शब्द योग्य आहे. ब्रॉट इन टू द एरिना. अँड्रोक्लीज वॉज ब्रॉट इन टू द एरिना. अँड्रोक्लीजना त्या मोठ्या आखाड्यामध्ये आणलं गेलं. हिज चेन वेअर अनबाउंड. चेन म्हणजे साखळी, अनबाउंड म्हणजे मोकळं केलं, त्याच्या साखळ्या सोडल्या, तोडल्या गेल्या. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. ही फेल्ट वीक, वीक म्हणजे अशक्त, शक्ती नसलेला. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. डिस्मेड मीन्स सॅड, अनहॅपी. DISMAY. डिस्मेड मीन्स सॅड और अनहॅपी म्हणजे दुःखी दिसत होता तो, अशक्त आणि दुःखी दिसत होता. ही वॉज सर्टेन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. ही वॉज सर्टेन म्हणजे त्याला असं पक्की खात्री पटली होती की दिस इज द लास्ट डे ऑफ माय लाईफ. ही थॉट दॅट, अँड्रोक्लीज थॉट दॅट दिस डे वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. अँड्रोक्लीजला असं वाटत होतं की बस संपला आता खेळ आपला, आजचा आपल्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस, असं त्याला वाटत होतं. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट, पुढे काय घडलं बघा. नेक्स्ट पॅसेज ऑन पेज नंबर 9. At the opposite end, the gate was raised and a ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. At the opposite end means in the arena. There in that arena at the opposite end म्हणजे त्या आखाड्याच्या दुसऱ्या बाजूला. अपोजिट एंड म्हणजे दुसऱ्या बाजूला, विरुद्ध बाजूला.
अ गेट वॉज रेज म्हणजे गेट वरती ओढलं गेलं, रेज म्हणजे वरती ओढणे. अँड अ फेरोशियस लायन म्हणजे अतिशय भयंकर, हिंस्त्र, भयानक. फेरोशियस म्हणजे काय? अतिशय हिंस्त्र, भयंकर. फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द एरिना. अतिशय हिंस्त्र, भयंकर अशा सिंहाला त्या आखाड्यात सोडलं गेलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री मीन्स द लायन हॅड बीन केप्ट हंग्री. सिंहाला त्या उपाशी ठेवण्यात आलं होतं. केप्ट हंग्री म्हणजे उपाशी ठेवले होते. टू मेक इट मोर फेरोसियस, तो अधिक हिंस्त्र व्हावा, अधिक भयंकर व्हावा म्हणून त्याला उपाशी ठेवलेलं होतं. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर. फिल्ड विथ फिअर म्हणजे भीतीने घाबरला तो, त्याचा भीतीने थरकाप उडाला. फिल्ड विथ फिअर म्हणजे काय? थरकाप उडणे, भीतीने थरकाप उडणे. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. दिस इज अ फ्रेज. हा काय? एक वाक्प्रचार आहे. पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे घाबरला नाही असं दाखवणे. घाबरला नाही, घाबरलेला असतो पण आपण असं दाखवतो की मी घाबरलेला नाही आहे. पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे घाबरला नाही असं दाखवणे. बघा इकडे, पुट अप अ ब्रेव फ्रंट शो दॅट वन इज नॉट अफ्रेड, असं दाखवणे की आपण घाबरलेलो नाही. देन व्हॉट हॅपन? द लायन सॉ अँड्रोक्लिस अँड रश टुवर्ड्स हिम bounding and roaring, but suddenly it stopped in its tracks. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized the other. The lion saw Androcles and rushed towards him. And the lion saw Androcles. सिंहाने अँड्रोक्लिसला पाहिलं अँड रश टुवर्ड्स हिम, आणि तो त्याच्याकडे धावत गेला. रश टुवर्ड्स हिम म्हणजे तो त्याच्याकडे धावत गेला. बाउंडिंग अँड रोअरिंग म्हणजे उड्या मारत आणि गर्जना करत त्याच्याकडे धावत गेला. बाउंडिंग म्हणजे उड्या मारत आणि रोअरिंग म्हणजे गर्जना करत ओरडत गेला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. पण अचानक सिंह थांबला. सडनली म्हणजे अचानक. इट स्टॉप मीन्स द लायन स्टॉप सडनली इन इट्स ट्रॅक, त्याच्या लगेच तो जागेवर थांबला. देन व्हॉट हॅपन? पुढे काय घडलं? देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, आणि सिंह पुढे हळूहळू चालायला लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. रेज म्हणजे राग, सीम टू हॅव मेल्टेड म्हणजे त्याचा राग सगळा गळून पडला. मेल्ट म्हणजे वितळला, त्याचा राग सगळा गळून पडला. अचानक तो थांबला आणि त्याचा सगळा राग कमी होऊ लागला. हळू त्याचा राग कमी होत गेला. अँड्रोक्लिस सॉ धिस टू. अँड्रोक्लिसने सुद्धा हे सगळं बघितलं. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. दोघं मित्रांनी एकमेकांना ओळखलेलं होतं. नाउ व्हॉट हॅपन? नेक्स्ट पॅरा. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. To everyone's amazement म्हणजे प्रत्येकाला अचंबा वाटला, प्रत्येकासाठी आश्चर्यकारक घटना घडली. टू एव्हरीवन्स अमेजमेंट म्हणजे अचंबा किंवा आश्चर्य. द लायन बॉन्डेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन. सिंहाने पुन्हा एकदा त्याच्याकडे उडी मारून तो गेला. सिंह त्याच्याकडे पुन्हा एकदा उडी मारून गेला. बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन, पुन्हा एकदा उडी मारून त्याच्याकडे पोहोचला. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. It began to purr. पुन्हा तो गुरगुरला. पर म्हणजे गुरगुरला. पर म्हणजे काय? गुरगुरला. PURR. पर म्हणजे गुरगुरला. It began to purr, गुरगुरणे. And rub its nose against him. रब म्हणजे घासणे. नोज म्हणजे नाक. अगेन्स्ट हिम. आणि सिंहाने त्याला बघितल्यावर त्याच्या जवळ जाऊन गुरगुरला आणि सिंहाचं नाक तो त्या अँड्रोक्लिसवर घासू लागला. नाकाने त्याच्या अंगावर तो घासू लागला. अँड्रोक्लिस हग द लायन. हग म्हणजे मिठी मारणे. HUG हग म्हणजे मिठी मारणे. इथे हगचा पास्ट टेन्स दिला आहे. HUGGED
हग म्हणजे मिठी मारली. अँड्रोक्लिसने सिंहाला मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ विथ जॉय. तो ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय मीन्स अँड्रोक्लिस वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. सुटकेच्या आनंदाने तो रडू लागला. रिलीफ अँड जॉय, त्याला आनंद झाला होता आणि त्या आनंदामुळे तो रडू लागला होता आणि सुटकेमुळे. देन व्हॉट हॅपन? द ऑडियन्स including the emperor watched this tender sight in great wonder. People began to cheer Androcles and ask for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. The audience, including the emperor. Audience म्हणजे प्रेक्षक. ऑडियन्स म्हणजे काय? प्रेक्षक. इन्क्लुडिंग द एम्परर म्हणजे सगळे जमलेले प्रेक्षक आणि सम्राट. वॉच धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. टेंडर साईट, टेंडर म्हणजे भाऊक दृश्य, साईट म्हणजे दृश्य. वॉच धिस टेंडर साईट, भाऊक दृश्य इन ग्रेट वंडर, सगळ्यांनी विस्मयाने हे भाऊक दृश्य बघितलं. मीन्स द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. जमलेले प्रेक्षक, त्यांचा सम्राट राजा, सगळ्यांनी मिळून हे भाऊक दृश्य अतिशय आश्चर्याने विस्मयाने बघितलं. पीपल बिगॅन टू चिअर. पीपल बिगॅन टू चिअर. चिअर म्हणजे प्रोत्साहन देणे. चिअर म्हणजे काय? प्रोत्साहन देणे. लोकांनी अँड्रोक्लिसला प्रोत्साहन दिलं. अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि सम्राटाला अँड्रोक्लिसला मोकळं करायला सांगितलं. मोकळं करायला सांगितलं म्हणजे त्याला सोडायला सांगितलं, त्याची सुटका करायला सांगितली. अँड्रोक्लिस हॅड फॉर हिज रिलीज म्हणजे अँड्रोक्लिसला सुटका करायला सांगितली. द एम्परर आस्क अँड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. द एम्परर आस्क अँड्रोक्लिस म्हणजे राजाने अँड्रोक्लिसला विचारलं. टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे. द लायन स्ट्रेंज बिहेवियर. सिंहाचं जे विचित्र वागणं होतं, सिंह असं विचित्र का वागला याचं स्पष्टीकरण राजाने अँड्रोक्लिसला मागितलेलं होतं, विचारलेलं होतं. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी. आणि जेव्हा सम्राट आणि लोकांनी संपूर्ण त्याची ही गोष्ट ऐकली. द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन द मॅन अँड बीस्ट. आणि सम्राटाने जेव्हा त्याची पूर्ण कथा ऐकली तेव्हा सम्राटाला सुद्धा मानव आणि पशूंमधली कृतज्ञता आणि मैत्री पाहून गैरवरून आले. मूड बाय म्हणजे गैरवरून येणे, इथे अर्थ दिला आहे बा. मूड बाय हॅव अ स्ट्रेंज फिलिंग म्हणजे विचित्र तीव्र भावना येणे. हॅव स्ट्रेंज फिलिंग म्हणजे काय? हॅव स्ट्रॉंग फिलिंग म्हणजे तीव्र भावना येणे. मूड बाय म्हणजे तीव्र भावना येणे. द एम्परर वॉज ऑल्सो, त्याच्या पण भावना तीव्र झाल्या. द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. बिटवीन मॅन अँड बीस्ट म्हणजे एखादा मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी किंवा भयानक प्राणी यांच्यामधली फ्रेंडशिप, यांच्यामधलं मैत्रीचं पाहून त्याच्या भावनासुद्धा तीव्र झाल्या होत्या. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लिस शुड बी सेट फ्री. आणि सम्राटाने आज्ञा केली की अँड्रोक्लिसला आता मोकळं करा, त्याची सुटका करा. शुड बी सेट फ्री म्हणजे त्याला आता सुटका करा. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. तो आता इथून पुढे कधीही गुलाम बनणार नाही. तो आता गुलाम राहिला नव्हता. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. स्लेव म्हणजे गुलाम. व्हेन द एम्परर आस्क अँड्रोक्लिस व्हॉट द अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. आणि जेव्हा राजाने अँड्रोक्लिसला विचारलं की तुला दुसरी काय बक्षीस पाहिजे, तुला दुसरी काय भेट हवी आहे, बक्षीस हवी आहे. अँड रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. ही वूड लाईक, तुला कुठलं बक्षीस घ्यायला आवडेल. अँड्रोक्लिस रिप्लाइड दॅट he did not want anything for himself. According to Androcles, he did not want anything. त्याला आता काहीही नको होतं. He did not want anything. स्वतःसाठी त्याला काहीही नको होतं. But he wanted the lion to be set free too. According to the Androcles, Androcles wanted the lion to set free. अँड्रोक्लिसने काय इच्छा व्यक्त केली की त्याने सिंहाला सुद्धा मुक्त केलं पाहिजे.
सिंहाची सुद्धा त्याने सुटका केली पाहिजे आणि सिंहाला त्याने परत जंगलात सोडलं पाहिजे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. Two friends, Androcles and Lion, again they went back in the forest, and now they should not be a slave, and they wanted to free, and they wanted to live in the forest for a free life. त्या दोघांना अतिशय मुक्तपणे जंगलात राहायला राजाने सोडून दिलेलं होतं. नाव इन द नेक्स्ट पिरियड वी सी अ इंग्लिश वर्कशॉप. पुढच्या पिरियडला आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. बट आफ्टर एंडिंग दिस लेसन सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. तुम्हाला तुमच्या क्लास टीचरने एक 15 मार्क्सची एक क्वेश्चन पेपर टाकलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एक 15 मार्कांचा पेपर आलेला आहे आणि तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे. पेपर जो आलेला आहे इंग्लिशचा 15 मार्कांचा तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे. त्यातच तुमचे उत्तर दिलेले आहेत. तो तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सुवाच्य हस्ताक्षरात एका कागदावर सोडवायचा आहे. स्वतःहून सोडवायचा आहे. वाचायचा आहे प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथे पर्याय म्हणून दिलेली आहेत. ती तुम्हाला लिहून काढायची आहेत 15 मार्कांची उत्तरपत्रिका आणि ती शाळेत जमा करायची आहे आपल्या वर्ग शिक्षकांकडे. उद्या परवा जेव्हा जमेल. काही अडचण असेल तर मला फोन करा. यू हॅव अ क्वेश्चन पेपर ऑफ द 15 मार्क्स. You have to write, you have to solve this question paper on your own responsibility. If you have some difficulties, please call me, please phone me. And after solving this question paper, you have to collect all the papers in our school to your class teacher. Okay? प्रश्नपत्रिका सोडून झाल्यावर सगळ्यांनी ती उत्तरपत्रिका आपापल्या शाळेमध्ये जमा करायची आहे. सी यू इन द नेक्स्ट पिरियड. हॅव अ वंडरफुल डे. टेक केअर. ओके, थँक्यू.